कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। काय गो परका परका बोलतस, पण परका पण जेवढा वाईट वागणार नाही ना तेवढा वाईट तू वागलस। कुठला वैर काढलास या? सांग ना कुठला वैर काढलास? चिनू निशीचं लग्न मोडल्याचा की आम्ही तुझ्या सोबत चांगलंपणा दाखवला त्याचा? या बघ बंधुभाऊ, असा काय बोलता चालिताईंशी? वहिनी, या बाईने दादाच्या पाठीत खंजीर खुपसला ना। बंधू काय केल्याने ना? आहे लालित बंधू दादा, दादा मका माफ कर, मी आयुष्यात तुझ्या शब्दाबाहेर गेलेलो नाही, पण मी आज हात जोडते, मका बोलू दे। लालित आई माझ्यापेक्षा मोठी हा, चुकले तर कान धरूचा हक्क पण हा त्या का? आज माकाच ठिकाणा जा विचारूची वेळ लिहिली हा। आई तुका प्रश्न पडलो होतो ना, तिच्याकडे एवढे पैसे कसे इले? ह्या नाही सांगणार याने काय शान खाल्लाय था। आहे हिने तुझे संस्कार आणि दादाची तत्व विकल्या ना। आई हा गाव कायम भूमिपुत्रांचा असावा म्हणून दादाने इथल्या जमिनीचा तुकडो पण विकू दिलेलो नाही। या जमिनीशी इथल्या मातीशी त्याने कायम कायम त्याची नाळ बांधून ठेवलेली आहे। येशनू त्याच्या पावलावर पाऊल ठेवण्याचा प्रयत्न करतो हा, त्याच्याच आवचीनं या घरातल्या लेकीनं तिच्या हक्काची जमीन परस्पर कुणाला न विचारता त्या मेघना संजीवला विकल्या नाच। तेच पैसे आहेत। आज त्याच्या तत्वावर बोट ठेवला गेला या लालीमुळे। ज्या दादाने या गावाची मान ताट केल्या, त्या दादा खुदाची मानच खाली केल्या। त्याच्या सख्या बहिणीने माझ्या ताई तुकाना ताई म्हणूची पण लाज वाटता मग आता। आई हिने गद्दारी केला गो आपल्या सोबत। बंधुभाऊ, माका वाटतं तुमका कोणतरी काहीतरी चुकीचं सांगितलं नसा। नाही वहिनी ना, जरी आम्ही व्यवहार करताना समोर नसलो तरी त्याचे पुरावे बघितला हो, त्याचे परिणाम बघितला। आज हिच्यामुळे गावातली लोक त्यांची जमिनी विकताना आम्ही आमच्या डोळ्याने बघितला। तर आपलाच नाना खोटा निघाल्यावर कोणा काय बोलायचं? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।